नवीन वर्ष, नवीन वर्षाच्या निमित्त घरातली देवपूजा झालेली आहे आणि आता रामाचं प्रतीक प्रभू रामचंद्रांची आठवण म्हणून गुढी उभी होणार आहे। आज नवीन वर्ष, त्या निमित्त आपण जे काही गुढी उभी करतो त्याचं प्रतीक म्हणजे हे कळश। या कळशाला चंदन, हळद, पिंजर, कुंकू लावून घ्यायचं। त्याबरोबर हे नवीन अस्त्र त्यासाठी आंब्याचा टाळा, कडुलिंबाचा पाला आणि त्याला केलेले एक मस्तपैकी फुलांचा हार, हे सर्व एकत्र आणि अगदी ती हे त्याला काय म्हणतात ते साखरेची पडी, ह्याचा गाठ साखरी, ह्याचा आज मान असतो। एकत्र सगळे बांधून खाली ना इकडे दिवा आंदोलन उंडा खाली पण लावणार बाहेर येतात, बाहेर दिवा बाहेर पाटावर ठेवणार। किती वेळ सारखे टोक जुळत होणे पडू नये। बंद करू आता? कसं करायचं बंद? नकोच म्हणते तरी पण ते ऐकत नाही।
ते दिवे काय आले एवढे मोठे? ते बाजूचं बटन आहे ते ना, लाल बटनवर परत क्लिक करायचं. लाल नाही. ही गळती असते. पाणी वापरायचं. तुळशीच्या वरती लावायचं. थेंब थेंब तुळशीला पाणी पडलं पाहिजे. त्या पाठीमागे शास्त्र हे पाणी आपण ठेवलं पाहिजे असं प्रत्येकाने. जे बारीक पक्षी असतात त्या पक्षींना ते मिळतं पाणी. अशा कचऱ्याने आपली गुढीची पूजा झालेली आहे. ही अशी दारावर उभी राहते. थोडक्यात आपणास सांगतो, गुढीचं महत्त्व असं आहे की आज मराठी महिन्याचा नवीन वर्ष, नवीन वर्षाची सुरुवातीला आपल्याकडे आनंदाची बातमी त्यावेळेस भारतात अशी आली की प्रभू रामचंद्र हे श्रीलंकेतून सीतामाईला घेऊन अयोध्येकडे रवाना होतात आणि संपूर्ण भारतवर्षीय आपल्या घरोघरी गुढी उभी करतात. त्यावेळेस अशा तऱ्हेने आज नवीन वर्षाची ही गुढी उभा राहून पूजा संपन्न झालेली आहे. आज महत्त्व हे खोबरं, गूळ, कडुलिंबाचा पाला व धणे यांचे नैवेद्य दाखवला जातो आणि तो कडुलिंबाचा पाला सगळ्यांनी खाल्ला जातो गूळ खोबऱ्यासह. त्या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे त्या पूर्वजांना माहिती. पूर्वजांची ही जी परंपरा आहे त्या आपली हे सगळे आपण चालवतो. आज तुळशीला खास ही गळती आपल्याला लावली जाते. यात पाणी टाकून दररोज पाणी तुळशीत पडत जातं. परत पक्ष्यांना देखील ते पाणी मिळावं असं पूर्वजांनी एक आखून दिलेला असावा. कारण पूर्वज हे फार सगळ्या गोष्टीची धार्मिकतेची काळजी घेत होते. गुढी ही प्रभू रामचंद्र
यांची आठवण म्हणून पण भारतात सगळीकडे साजरी केली जाते. धन्यवाद.